संकटाचा सामना करणं हाच विकसित भारताचा खरा मार्ग ठरेल. पंतप्रधानांच्या 5 देशांच्या दौऱ्यातला तिसरा महत्त्वाचा थांबा म्हणजे स्वीडन. जेव्हा आपण स्वीडनचा विचार करतो तेव्हा समोर येते ते जगाला दिशा देणारं प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वत जीवनशैली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीनं या मैत्रीला आता धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित केलं आहे. जागतिक स्तरावर भारत विविध क्षेत्रामध्ये हब म्हणून विकसित होत आहे. अशात स्वीडनची साथ ही भारतासाठी नवोन्मेषाची नवी गुरुकिल्ली ठरणार आहे. या दौऱ्याचं सर्वात मोठं यश म्हणजे भारत स्वीडन संयुक्त कृती योजना 2026-2030 हा केवळ कागदावरचा आराखडा नाही आहे, तर तो आर्थिक, तांत्रिक आणि विशेष करून सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याचा महामार्ग आहे. दोन्ही देशांनी हरित संक्रमण म्हणजे ग्रीन ट्रान्झिशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरती दिलेला भर हा येणाऱ्या दशकामध्ये भारताच्या औद्योगिकीकरणाचा चेहरा बदलणारा ठरणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्यानंतर स्वीडननं दाखवलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांचे आभार मानलेत. दहशतवादाच्या विरोधात भारत आणि स्वीडन आता खांद्याला खांदा लावून लढतील हा संदेश भारताच्या संरक्षणात्मक मुत्सद्देगिरीला बळ देणारा आहे. संरक्षण क्षेत्रात आता दोन्ही देश केवळ खरेदी विक्रीचं नातं न सांगता दीर्घकालीन औद्योगिक भागीदारीवरती काम करतायत. गोथेनबर्गमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेमध्ये पंतप्रधानांनी स्वीडिश कंपन्यांना थेट साथ घातली. स्वीडनचे नवोन्मेष आणि भारताची व्याप्ती आणि प्रतिभा यांचं मिलन झालं तर 21व्या शतकातील जागतिक समस्यांवर आपण उत्तरं शोधू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं. मेक इन इंडिया आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानामध्ये स्वीडिश कंपन्यांनी दाखवलेला रस हे भारताच्या आर्थिक परिवर्तनाचं मोठं यश आहे. पंतप्रधानांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. एकूणच स्वीडनचा हा दौरा म्हणजे विकसित भारत 2047साठी आवश्यक असलेल्या हायटेक तंत्रज्ञानाची आणि जागतिक संरक्षणाची एक पक्की जोड आहे. भारताची नवोन्मेष प्रगती आता युरोपच्या या सर्वात प्रगत राष्ट्रासोबत अधिक वेगानं पुढे जाईल यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या ऐतिहासिक